दारूच्या नशेत किरकोळ वाद, फुटलेला ग्लास आणि काही तासात एका डिलिव्हरी बॉयचा मृतदेह झुडप्यात आढळतो. हा अपघात होता की रागाचा भडाका? नागपुरात घडलेली ही घटना खरोखर हादरवणारी आहे. खरा दोषी कोण? नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्यात हद्दीत घडलेली एक क्रूर घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा सूरज भलावी या 24 वर्षीय युवकाचा कडगाव रोडवरील सायरे देशी दारूच्या दुकानात अमानुष्य मारहाण करून खून करण्यात आला. सूरजला दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा या गुत्त्यावर जात असे. काही दिवसापासून त्याचे दुकानातील कर्मचाऱ्यांशी वाद होत होते. त्याच्यावर आधीपासूनच काही गंभीर गुन्हेही दाखल होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे सूरज दारू पिण्यासाठी गेला. त्यावेळी त्याचा हात घसरून दुकानातील काचेचा ग्लास फुटला. या क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. व्यवस्थापकाने सूरजला फटकारले आणि सूरजनेही शिवीगाळ करत विरोध केला. घटनेने उग्र रूप धारण केले. दुकानातील कर्मचाऱ्यांनी सूरजला मारहाण केली, इतकी की तो बेशुद्ध झाला. आरोपींनी त्याला झुडप्यात फेकून दिलं. रात्री तो घरी परतला नाही, म्हणून त्याचा भाऊ सौरभ त्याचा शोध घेऊ लागला. माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. सूरजला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सौरभच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दुकानातील 5 कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. हत्येच्या वेळी आणखी कोणी उपस्थित होते का? हा खून आधीच ठरवलेली होता का, की अचानक रागाच्या भरात झालं? ग्लास फुटल्याने माणसाचा जीव गमावण्या इतपत राग येतो का? हा केवळ क्षणिक वाद होता की मागचं काही शिजत होते? संपूर्ण सत्य समोर येईल का, की ही केस ही फाईलमध्ये दबून राहील? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा.